बोर्डवर लक्ष द्या. ठीक आहे. चल आपण काय केलं, सिम्बायोसिस शिकतोय. ठीक आहे. आता बघ सिम्बायोसिस, SYMBIOSIS, सिम्बायोसिस. ठीक आहे. हँडी लक्ष द्या. आता इथे बस, इथे बस, प्रॉपर लक्ष द्या. आता हलू नको बेंच. अभी इधर देखो, आप अच्छे से देखो. इथे काय है, दिस इज प्लांट या द रूट्स ऑफ प्लांट्स. ठीक आहे. मग इथे काहीतरी अशा आपण बघूया. ठीक आहे. दिस इज अ प्लांट. हे काय प्लांट आहे. आता हे जे प्लांट आहे, या प्लांटला कशाची नीड आहे, न्यूट्रिशनची है ना. न्यूट्रिशन कशाची नीड आहे प्लांटला, न्यूट्रिशनची. मग प्लांट्सला न्यूट्रिशन कुणामुळे मिळतात, दोन गोष्टी आहेत सर. पहिली गोष्ट आहे दे मेक देअर ओन फूड, फोटोसिंथेसिस. राईट. फोटोसिंथेसिस कसं होतं सांगा. फोटोसिंथेसिस सनलाईट इन द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. सनलाईट असतो, क्लोरोफिल असतं, वॉटर असतं, वॉटर प्लस CO2. याच्यापासून काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स प्लस ऑक्सिजन. ऑक्सिजन बाहेर सोडतं, कार्बोहायड्रेट्स ॲज अ स्टोरेज, ॲज अ एनर्जी स्टोरेज प्लांट्स यूज करतात. इथपर्यंत आपण बघितलं. दुसरी गोष्ट अजून कुठं मिळतं न्यूट्रिशन, सॉईलमधून मिळतं. राईट. विथ द हेल्प ऑफ रूट्स. हे रूट्समधलं, सॉईलमधलं न्यूट्रिशन पाण्यामध्ये मिक्स होतात. पाण्यातलं पाणी वॉटर ॲब्झॉर्ब करून घेतं, सगळं वॉटर ॲब्झॉर्ब करतं. कोण करतं, प्लांट्सचे रूट्स. जसे ऑब्झर्व करतात ते सगळं प्लांट्सपर्यंत एनर्जी पोहोचवण्याचं किंवा ते न्यूट्रिएंट्स पोहोचवण्याचं काम करतात. सेकंड थिंग इज, आता अजून दुसरी गोष्ट आहे जी कन्सेप्ट आपण बघतोय, सिम्बायोसिस. काय बघतोय, सिम्बायोसिस. तर सिम्बायोसिस काय गोष्ट आहे, राईट. असे काही फंगस आहे जे प्लांट्सच्या रूटला लागत असतं, छोटे छोटे फंगस. असं काही फंगस जे प्लांट्सच्या रूट्सला लागतं. राईट. जेव्हा ते फंगस प्लांट्सच्या रूट्सला लागेल, जेव्हा ते फंगस प्लांट्सच्या रूट्सला लागेल, आपल्याला हे माहिती आहे की फंगस काय आहे, डेट डिकेट पे चालतं, म्हणजे हेट्रोट्रॉप्स आहे. राईट. म्हणजे काय, दे डोंट मेक देअर ओन फूड. इसलिए काय, दिस दॅट फंगस इज डिपेंड ऑन एनी अदर होस्ट. राईट. जर ते दुसऱ्यावर डिपेंड आहे, म्हणजे इथला फंगस कशावर डिपेंड आहे, बोला पटकन, प्लांट्स है ना. मग प्लांट्समधलं जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन हे फंगस खाणार. पण हे फंगस पण काय न्यूट्रिशन देईल, है ना. आप हमें दो, हम आपको देते, दोनों का भला हो जाएगा, है ना. मिलके कमाएंगे, मिलके खाएंगे, है ना. तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुमची हेल्प करतो, तुम्ही आमची हेल्प करा, असं चाललंय ना. आणि हे फंगस इकडनं तिकडनं मातीतून काहीतरी न्यूट्रिशन घेतील, जे काही न्यूट्रिशन तयार होतील आणि ते सगळे न्यूट्रिशन प्लांट्सला पण मिळतील. म्हणजे प्लांट्स कोणाला न्यूट्रिशन देत आहे, फंगसला. फंगस कोणाला न्यूट्रिशन देत आहे, प्लांट्सला. आणि या दोघांचं हे जे रिलेशनशिप आहे बिटवीन फंगस अँड प्लांट्स, दॅट रिलेशनशिप कॉल्ड ॲज सिम्बायोसिस. गॉट इट. किती सिम्पल कन्सेप्ट आहे. फोटोसिंथेसिस. ओके. फोटोसिंथेसिस काय असतं सांगा. एक पान असतं झाडाचं, राईट. या लिफला काय असतात, छोटे छोटे पोअर्स असतात. हे छोटे छोटे पोअर्स दॅट वी कांट सी दिस नेकेड आईज. मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला दिसेल छोटे छोटे पोअर्स. या छोटे छोटे पोअर्स म्हणजे नथिंग बट व्हॉट इज स्टोमॅटा. आता स्टोमॅटा कसं असतं, स्टोमॅटा इज लाईक दिस, है ना. मग आपण आणखी बघितलं स्टोमॅटा. स्टोमॅटामध्ये काय काय असतं, क्लोरोफिल असतात. त्याला गार्ड करण्यासाठी काय असतात, गार्ड सेल असतात. याला आपण म्हणतो गार्ड सेल्स. आणि इथं काय काय प्रेझेन्स असतं, क्लोरोफिल. आता क्लोरोफिल याचं काम काय, स्टोमॅटाचं काम काय, स्टोमॅटा काम काय काय करतं, स्टोमॅटा बताओ. स्टोमॅटाचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय, ऑक्सिजन सोडणे. स्टोमॅटा सोडतं. मग CO2 कुठनं येतो, CO2 कुठनं येतो, स्टोमॅटोतून येतो ना. कार्बन डायऑक्साइड कसा येतो, व्हेन टोमॅटो विल ओपन, गार्ड सेल्स ओपन करतील, बिकॉज ऑफ वाटर वेपर इसके कांटेक्ट में आ जाएगा, इसके अंदर वाटर वेपर होगा,
जब वाटर वेपर इसके अंदर जाएगा तो क्या करेगा, ये एक्सपांड होगा। जब एक्सपांड होगा कि सारी हवा अंदर चली जाएगी, जब हवा अंदर चली जाएगी वापस कॉम्पैक्ट होगा। इसका मतलब स्टोमेटा इज ओपन क्लोज ओपन क्लोज ओपन क्लोज। स्टोमेटा ओपन हो रहा है, हवा अंदर जा रही है, स्टोमेटा क्लोज हो रहा है विद द हेल्प ऑफ गार्ड सेल्स। और यहाँ पे होता है प्रेजेंस क्लोरोफिल, और यही क्लोरोफिल क्या करता है, फोटोसिंथेसिस में सबसे बड़ी भूमिका करता है, सबसे बड़ी इंपॉर्टेंस क्लोरोफिल। विदाउट सनलाइट can be photosynthesis, without chlorophyll there cannot be the photosynthesis, right? म्हणजे photosynthesis is the must for plants to make their own food. पण जर photosynthesis नसेल तर ते प्लांट्स मरू शकतात। पण काही प्लांट्स असे आहेत जे त्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं। हांडे लक्ष दे, असे प्लांट्स आहेत ज्यामध्ये क्लोरोफिल नसतं। मग ज्या प्लांट्समध्ये क्लोरोफिल नाही आहे ते प्लांट्स काय करतात, ते प्लांट्स एखादं असं झाड शोधतात है ना, त्या झाडावर आपलं घर संसार आपला त्याच दुसऱ्याच्या भरोश्यावर जगतात। त्यांना काय म्हणतात, पॅरासाइट्स। दे आर हेट्रोट्रॉप्स नॉट ऑटोट्रॉप। हेट्रोट्रॉप्स मीन्स द प्लांट्स विच कांट देअर मेक ओन फूड बट दे आर डिपेंड ऑन एनी अदर प्लांट्स कॉल्ड ॲज पॅरासाइट्स। हे पॅरासाइट्सचं फुल एक्झाम्पल पटकन, कसकडा प्लांट्स। ठीक आहे, कसकडा प्लांट काय करतं, एखादं झाड शोधतं, ते झाड ज्या झाडावर ते कसकडा प्लांट चढतं त्या झाडाला काय म्हणतात, होस्ट। हे ट्रीचं नाव नाही आहे, त्या झाडाला म्हणतात होस्ट। कुठलंही झाड, मग ते आंब्याचं असो, चिंचेचं असो, कुठलंही झाड असो, ठीक आहे। होस्ट इज नॉट द नेम ऑफ एनी ट्री, कसकटा इज द नेम ऑफ ट्री। ठीक है, चलो कसकड़ा। देन अगेन ये हो गया फोटोसिंथेसिस, ये हो गया पैरासाइट्स, फिर हमने देख लिया हेट्रोट्रॉप्स। अगेन ऐसे कुछ प्लांट्स हैं। दूसरा जे इन्सेक्ट्स खातं, कुठलं प्लांट्स आहे, पिचर प्लांट। पिचर प्लांट काय करतं, पिचर इज लाईक दिस, याच्यामध्ये ग्लू टाईप असतो है ना, दिस इज व्हेरी स्लिपरी, आतमध्ये एक विशिष्ट प्रकारचा स्मेल बाहेर येतो, राईट। मग इथे एक झाकण असतं असं छोटंसं त्याचं, आणि मग जेव्हा एखादा इन्सेक्ट्स इथे येतो, मुंगी आली एखादा किंवा किडा आला, मच्छर बिच्छर आलं तर काय होतं, हे इथं स्मेलनी असं असं आतमध्ये जातं। जेव्हा आतमध्ये होईल तेव्हा हा स्लिपरी सबस्टन्स त्याला बाहेर येऊ देणार नाही, आणि एकदा ते खाली पडलं की हा जो स्टिकी पार्ट आहे हा त्याला पकडून धरेल, किंवा हे जर मध्ये कुठे अडकलं तर दिस विल क्लोज अँड दॅट प्लांट विल ईट द इन्सेक्ट्स, द प्लांट विल ईट द इन्सेक्ट्स। म्हणजे हे प्लांट्स कोण आहेत, हेट्रोट्रॉप्स, दैट डिपेंड ऑन एनी अदर ऑर्गेनिज्म, राइट। देन हमने देख लिया अगेन, क्या देखा कि ऐसे प्लांट्स जो एक दूसरे की मदद से जी रहे, त्याला आपण त्या रिलेशनशिपला काय म्हणतो, सिम्बायोसिस, द रिलेशनशिप ऑफ सिम्बायोसिस। देन हम देखेंगे इन ऑर्गेनिज्म कॉल्ड एज लीचेस। लीचेस असे काही ऑर्गेनिज्म आहेत ते आपण आता बघूया, ठीक आहे।